आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील कर्जगी येथील बोर नदी व पटनाळ नदीवरील पूल बांधण्याची मागणी। जत तालुक्यातील कर्जगी येथील बोर नदी आणि पटनाळ नदी यांच्या खालच्या बाजूस कर्जगी गावातील निम्म्या लोकांची वस्ती आहे। या गावातील लोकांना पावसाळ्यात नदी ओलांडून शाळा, काम किंवा अन्य ठिकाणी जाणे अत्यंत कठीण आणि धोकादायक होऊन जात आहे। विशेषतः विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना पावसाळ्यात 3-4 महिने नदीतून ओलांडून जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक अडचणी निर्माण होतात। गावातील शाळेला रोज 100 ते 120 विद्यार्थी ये-जा करतात। त्यांना कमरेइतक्या पाण्यातून शाळेला जाणे आवश्यक होते आणि यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात येते। यावरून स्थानिक सरपंच चन्नाप्पा पट्टणशेट्टी आणि भाजपाचे जत पूर्व चिटणीस रमेश संगप्पा सायगाव यांनी बोर नदीवरील पूल बांधण्याची मागणी केली आहे। यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये सुभाष बालगाव, सुखर कुरेशी, मदगोंडा न्हावी, बसाया हिरेमठ, धुंडाप्पा पट्टणशेट्टी, सुरेश देवी, आमसिद्धा दळवाई आणि सुरेश जेऊर यांचा समावेश होता। त्यांनी ही पूल बांधण्याची मागणी केली आणि सांगितले की या पुलामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल। सरकारने या विषयाकडे त्वरित लक्ष देऊन आमदार किंवा खासदार फंडातून पूल बांधणे गरजेचे आहे। या पुलामुळे गावातील सर्व लोकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे। मी चन्नाप्पा पट्टणशेट्टी, करजगी गावचे सरपंच। स्वातंत्र्य मिळून आता 75-78 वर्ष झाले, तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे। प्रशासन काय इकडे बघेल, 2 टोटल बोर नदी एक आणि पटनाळ एक खाली। पाऊस आला की 3 महिने नदीला पाणी असलं की शाळकरी मुलांना आणि शेतकऱ्याला जायला यायला भरपूर त्रास होतोय। आणि इकडचे खाली हे पटनाळ आहे, 3 महिने झाले ते लहान पोर आहेत, त्यांचा शाळाच नाही सर, इकडे वस्ती शाळा पण नाही, त्यांचं अवघड झाले सर। एकदम एवढं पाणी सध्या तुम्ही चालून बघा, त्यामुळं लवकरात लवकर पूल किंवा काहीतरी व्यवस्था करून मिळावी अशी माझी विनंती आहे। नमस्कार, मी करजगी गावचे प्रतिनिधी रमेश संगप्पा सायगाव, भाजपा जत पूर्व भाग सरचिटणीस। करजगी गावमध्ये आता पावसाळ्यामुळे लई पाणी आलेलं आहे, त्याच्यात 2 ओढ्या आहे। त्या बोर नदीतून दररोज 100 ते 120 पर्यंत शाळकरी मुलांना लई त्रास व्हायला लागले। आता करजगी गावमध्ये 3 शाळा आहे, एक जिल्हा परिषद कन्नड शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि आदर्श विद्यानिकेतन शाळा आणि परमपूज्य ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी हायस्कूल असं 3-4 शाळा आहे। यांना या नदीतून 100 ते 120 विद्यार्थी यायच्या जायच्या लई त्रास होऊ लागले आणि शेतकरीला आणि दूध टाकायला असं सगळ्या लोकांना लई त्रास लागले। असं इकडे 3-4 वस्ती आहे, पट्टणशेट्टी वस्ती आहे आणि बालगाव वस्ती आहे आणि अक्कलकोट वस्ती आहे, अजून लई वस्ती आहे। असाला शिंदे वस्ती, असं लई वस्ती आहे। इसाला लोकांना लई त्रास होऊ लागले आणि शाळकरी मुलांना लई त्रास होऊ लागले। त्याला लवकरात लवकर शासनाकडून आणि आमदार फंडात तर करा, नाहीतर खासदार फंडातून करा, नाहीतर शासनाचं कुठनं पैसे येते त्या फंडातून आम्हाला ते बोर नदीला एक पूल द्यावा, नाहीतर ते बांधून द्यावा असं आमचा मागणी आहे। धन्यवाद। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।